गुलीगत सूरज चव्हाण बिग बॉस मराठी जिंकलाय, पण खरं सांगू मी बिग बॉस मराठी बघितलेलंच नाहीये. पण तुम्ही बिग बॉस बघता हे याच्यावरून सिद्ध होतं, म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. सेंट्रल मिशिगन युनिव्हर्सिटीचे एक संशोधक ब्रायन गिब्सन यांनी एक महत्त्वाचा प्रयोग करून बघितला. रियालिटी शोज अर्थात बिग बॉस, स्प्लिट्सविला, रोडीज यासारखे कार्यक्रम बघणाऱ्या लोकांना एका ग्रुपमध्ये टाकण्यात आलं आणि साधे ड्रामा शोज अर्थात अनुपमा, सीआयडी यासारखे कार्यक्रम बघणाऱ्या लोकांना एका टीम मध्ये. या दोन्ही टीम पुढे एक एक बटन ठेवण्यात आलं. या टीमने हे बटन दाबलं असता भोंगा वाजून दुसऱ्या टीमला त्रास होणार होता आणि याही टीमने बटन दाबलं असता भोंगा वाजून या टीमला त्रास होणार होता. प्रयोगाच्या शेवटी असं बघण्यात आलं की रियालिटी शोज बघून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी जास्त वेळा बटन दाबून दुसऱ्या टीमच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. या टीमने मात्र कमी वेळा भोंग्याचं बटन दाबून या टीमला त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निष्कर्षातून असं कळून आलं की रियालिटी शोज बघणारे लोक रिअल आयुष्यामध्ये सुद्धा इतर लोकांकडे एका कॉम्पिटिटिव्ह नजरेने बघतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे नातेवाईक, मित्र आणि सभोवतालचे लोक यांना त्यांच्या अग्रेशन अर्थात व्हायलन्सला सामोरं जावं लागतं. आमदार, खासदार, नगरसेवक यांना मतं देत असताना यांनी आयुष्यात जेवढा कधी विचार केलेला नसतो तेवढा विचार ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये मतं देत असताना ही लोक करतात. तुमच्या सुद्धा बिग बॉस बघणाऱ्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.